नमस्कार मित्रांनो, महानगरपालिकेचा रणसंग्राम आता महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि अर्थात एका बाजूला महायुती तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी यांच्यापैकी कोण या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये बाजी मारणार ही चर्चा आहेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्त्वाची चर्चा आहे ती म्हणजे मुंबई कोणाची. आणि याच विषयावरती आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. चला तर सुरू करूया. नमस्कार, मी डॉक्टर महेश. आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी. अर्थात हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करायला विसरू नका. अजूनही जर तुम्ही आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. चला तर सुरू करूया. खरं तर भाजप आणि शिवसेना 2014 पूर्वी साधारणतः 25 वर्ष संघर्षाचा काळ एकत्र बघितलेले हे दोन पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची सत्ताच कधी जाणार नाही अशा आविर्भावामध्ये हे दोन पक्ष मिरवत होते आणि भाजप आणि सेना यांच्या वाट्याला नेहमीच संघर्ष आणि विरोधी पक्ष हे दोन गोष्टी यांच्या वाट्याला आले. परंतु या संघर्षाच्या काळात सुद्धा तत्व, नीतिमत्ता, निष्ठा, विचार या सगळ्या गोष्टींना जपत हे सगळेजण सोबत होते. अर्थात त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोदजी महाजन असतील, विनोद तावडे असतील, एकनाथ खडसे असतील, अशा लोकांची ती टीम. परंतु 2014 मध्ये भाजपला देशभरामध्ये सत्ता मिळाली, मोदी लाट आली आणि भाजपने आपल्या जवळच्या मित्राला ठोकरलं.